मंडळी, पाकिस्तानच्या ड्रोनना अनेक ठिकाणी भारतीय सेनेनं लक्ष्य केलंय. श्रीनगर असेल, बडगाम असेल, अवंतीपुरा असेल, सोपोर असेल, बारामुल्ला असेल, पुलवामा असेल, अनंतनाग असेल, भारतीय सेनेनं पाकिस्तानची ड्रोन्स यशस्वीरित्या पाडली आहे. भारताच्या एअर डिफेन्स सिस्टीमकडून पाकिस्तानच्या ड्रोन्सचा अचूक भेद करण्यात आला. त्यामुळे पाकिस्तानचे हल्ले हे अयशस्वी ठरले. भारतीय नागरी वस्त्यांवर हल्ले करण्याचा पाकिस्तानचा प्रयत्न हाणून पाडलाय भारतीय सेनेनं. भारतानं धडा शिकवूनही पाकिस्तानची खुमखुमी आज सलग दुसऱ्या दिवशी कायम राहिल्याचं दिसून आलं. पाकिस्तानकडून सीमेवरच्या अनेक भागांमध्ये ड्रोन हल्ल्यांचा प्रयत्न करण्यात आला. नियंत्रण रेषेवर पाकिस्तानचा गोळीबार पुन्हा सुरू झाला. नागरी विमानांच्या आडून पाकिस्तानचे भारतावर ड्रोन हल्ले सुरूच राहिले. आणि हे घडलं कुठे कुठे हे आपण पाहतोय. जैसलमेर, पंजाब. एक मोठी बातमी येते. जम्मू काश्मीरच्या नागरोटामध्ये पाकिस्तानकडून ड्रोन हल्ला करण्यात आलाय. S-400 या सुरक्षा यंत्रणेनं पाकिस्तानचे ड्रोन पाडले आहेत आणि नागरोटा परिसरात स्फोटांचे कानठळा बसवणारे आवाज ऐकू आले. जम्मूतल्या राजौरीमध्येही पाकिस्तानकडून गोळीबार करण्यात आला. जम्मू काश्मीरच्या नागरोटामध्ये पाकिस्तानकडून ड्रोन हल्ला करण्यात आला. S-400 या भारताच्या सुरक्षा यंत्रणेनं पाकिस्तानी ड्रोन नेमके टिपले आहेत आणि ते पाडण्यात देखील यश मिळवले. नागरोट परिसरात या ड्रोन हल्ल्यांमुळे स्फोटांचे कानठळा बसवणारे आवाज ऐकू येत आहेत. जम्मूतल्या राजौरीमध्येही पाकिस्तानकडून गोळीबार करण्यात आला. आणि बारामुल्लाच्या हाजिल सेक्टरमध्ये पाकिस्तानकडून ड्रोन हल्ला करण्यात आला. बारामुल्ला परिसरात स्फोटांचे आवाज ऐकू येत आहेत आणि पाकिस्तानचे ड्रोन भारतानं इथंही बारामुल्लामध्येही यशस्वीरित्या पाडलेले आहेत. आणि या संदर्भात आपण सविस्तर रिपोर्ट पाहूया माझा सहकारी गणेश ठाकूरचा. बारामुल्ला सेक्टरमध्ये ड्रोन दिसत आहेत. ड्रोन आपण पाहू शकतो. इथं ड्रोनने हल्ला केलेला आहे. हाजीबल सेक्टरमधनं हे ड्रोन हल्ले आपण पाहतो आणि आता भारतीय सेनेनं ह्याला अँटी एअर डिफेन्स सिस्टमच्या माध्यमातून न्यूट्रलाइज केलेला आहे. आपण पाहू शकतो कशा प्रकारे अँटी एअर डिफेन्स सिस्टम ऍक्टिव्ह झालेली आहे. बारामुल्लाची दृश्य आहेत. काही वेळापूर्वी हेवी शेलिंग आणि आर्टिलरी फायर्सचा आवाज आले आणि आता ही दृश्य लाईव्ह एक्सक्लुझिव्ह आपण पाहतोय. ही दृश्य इथं या परिसरामध्ये हाजीबल सेक्टरची दृश्य आहेत आणि ह्या दृश्यांमध्ये आपण पाहतोय कशा प्रकारे काही वेळापूर्वी हे जे ड्रोन इथं आले होते त्याला आपल्या भारतीय सेनेने न्यूट्रलाइज केलेला आहे. बारामुल्ला पूर्णतः ब्लॅकआउट आहे. या ब्लॅकआउटच्या परिस्थितीमध्ये इथं नौगाव सेक्टरमधनं बहुधा पाकिस्ताननं हेवी शेलिंग केल्यानंतर हे ड्रोन सोडलं. आता हे ड्रोन न्यूट्रलाइज केलं गेलं आहे असं दिसतंय कारण आपली अँटी एअर डिफेन्स सिस्टम इथे ऍक्टिव्ह केली गेली होती आणि यामुळं बारामुल्लामध्ये जिथं व्हायटल आर्मी इन्स्टॉलेशन आहेत त्या व्हायटल आर्मी इन्स्टॉलेशन्स वरती अशा प्रकारे हल्ला हाजीबल सेक्टरमधनं करण्याचा प्रयत्न केला गेला. ड्रोन सोडला गेला, ज्याला न्यूट्रलाइज केलंय भारतीय सेनेनं. ही दृश्य आपण इथे पाहिली. आता काही वेळापूर्वी बारामुल्ला हे उरी मोहरा या भागाचा पुढचा भाग आहे. बारामुल्ला हे एक डिस्ट्रिक्ट आहे. बारामुल्लामध्ये महत्वाचे व्हायटल इन्स्टॉलेशन्स आहेत आर्मीचे आणि इतर, आणि म्हणूनच या ठिकाणी पाकिस्ताननं ह्या व्हायटल पॉइंट्सला इन्स्टॉलेशन्सला टार्गेट केलं गेलं आहे. पण त्या टार्गेटला आता भारतीय सेनेने न्यूट्रलाइज केलंय. कॅमेरामॅन दीपेश महाजनसह गणेश ठाकूर, एबीपी माझा, बारामुल्ला. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.